गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 हरी पुंडलिकाय हरी विठ्ठल। ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेश नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या बाळगुरुच्या दरबारात पवित्र असणारा हा पुरुषोत्तम ग्रंथ एका स्नान पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. सदैव मानव प्रथम दिवाळी भगवान पुरुषोत्तम परमात्मा त्या पुरुषोत्तम परमात्म्याच्या चरणावर नमस्कार होऊन बाळगुरुच्या चरणावर नमस्कार होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी लहान थोर वयोवृद्ध तपोवर्ग आणि ज्ञानवर्ग सर्व साधुसंत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्कार होऊन पुरुषोत्तम ग्रंथातील हा 22वा अध्याय आणि 22व्या अध्यायातील मूलभूत सेवा सजराव मायबापू आमचे हरिभक्त पारायण रघुनाथराव मंगल यांच्या आज्ञेनुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कथेचा अनुसंधान फार सुंदर आहे कारण पुरुषोत्तम ग्रंथ आणि पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने या ठिकाणी चालू आहे. सजराव काही ग्रंथ म्हणजे पुराणात असणाऱ्या या अधिक मास
केल्यावर त्याचं काय फळ आहे त्याचा विस्तार असणारा श्रोते सज्जन महाराजांना विनंती करून सांगावे तर तुम्ही असणारा अवधान द्यावं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोणी महाराज तरी अवधान कल दिली मग सर्व सुखास पात्र होईल हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडायचा. माऊलीने सांगितलेले आहे की कुठलेही कार्य करते सावधान घेऊन कार्य करावं. मग त्या ठिकाणी त्याचा फलस्फूर्ती असणारी परिपक्व असणार का साधकाला मिळते. म्हणून असणार दुनियाने सुद्धा या गोडाचं गान कसं करावं हे लक्षपूर्वक ऐकावं. काय लक्ष
आणि स्नान वगैरे असणार त्यांना घातलं. अशा प्रकारचं त्या लेकराचं कार्य हा बीज श्रमाचा रावण केलेला आहे.
जिथं जेवायला मिळालं तिथं
त्याने बाईचा बदल झाले महाराज आणि बदल करून बोलाले
ब्रह्मेका